स्टेट एज्युकेशन असल्यामुळे आपल्याला किती विद्यार्थ्यांची सोय करावी लागेल याच्या संदर्भातला आराखडा केला जात होता आणि त्या प्रमाणात नवीन कॉलेजेस त्या ठिकाणी येत होती अशी परिस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे आरक्षण असेल किंवा नसेल, तुमच्याकडे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन मिळत होतं अशी परिस्थिती आहे। पण ही सेंट्रलाइज परीक्षा झाल्यानंतर आणि सेंट्रलाइज मान्यता झाल्यामुळे कॉलेजेस नवीन ओपन झाले नाहीत, विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यामुळे एक नवीन पुन्हा व्यवस्था सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे। आणि ती म्हणजे की इथं आपल्याला ॲडमिशन नाही म्हणून जगामध्ये आपल्याला कुठे ॲडमिशन मिळेल याचा शोध व्हायला लागला आणि भारतातून कमीत कमी दरवर्षी 10 ते 12 लाख विद्यार्थी हा परदेशात शिकायला जायला लागला अशी परिस्थिती आहे। एका वर्षाचा या विद्यार्थ्यांचा किंवा 5 वर्ष या विद्यार्थ्यांचा खर्च आपण असताना पाहिला तो 60 ते 70 लाखाचा खर्च आहे अशी परिस्थिती आहे। आणि 2 लाख विद्यार्थी आपण मी नुसतं नॉमिनल धरतोय, तिथे 12 लाखाचं धरत नाही, 2 लाख विद्यार्थी आपण नॉमिनल धरले आणि त्यांचे 60 लाख पर विद्यार्थी आपण असताना पाहिलं तर कमीत कमी भारताकडून $2 बिलियन हे परदेशी फ्लाईट होतो पैशाचा एकाच कारणासाठी की शिक्षण हे सेंट्रलाइज झालं, सेंटरनी कॉलेजेस ओपन करण्यासाठी पैसे दिले नाही, शिक्षण आता आमच्या हातामध्ये राहिलं नाही म्हणून राज्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि म्हणून जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस निघाले तेवढेच आपल्याला दिसतात, राज्याचे कॉलेज दिसत नाही तशी परिस्थिती आहे। वेळ आता आलेली आहे की ह्या सेंट्रलाइज एक्झामिनेशनमुळे आपण क्वालिफाय झालो पाहिजे आणि मग ते क्वालिफाय करण्यासाठी पाहिजे ते हातखंड त्या ठिकाणी वापरल्या जातात आहे तशी परिस्थिती आहे। यावर्षी आपण असणारा नीटचा पेपर फुटलेला बघितला,